नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील जांबुदेत खुर्द येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. कारण अंगणवाडीतील बालकांसह स्तनदा आणि गरोदर मातांसाठी शासनाकडून पुरवण्यात येणारा पोषण आहारच अक्षरशः निकृष्ट दर्जाचा असल्याचं आढळून आलंय. उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी हा संतापजनक प्रकार उघडकीस आणला असून थेट पुरवठादारावरच कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून पोषण आहार अंगणवाडीसाठी पुरवठा केला जातोय. तसेच हा पोषण आहार बंदिस्त पाकिटामध्ये अंगणवाडीत दिला जातोय. मात्र जांबुद खुर्द येथील गावठाणातील क्रमांक 1 या अंगणवाडीमध्ये आलेला पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचं आढळून आलंय. तसेच सदर आहार अक्षरशः वास मारत होता. बंदिस्त पाकिट तोडून बघितलं असता त्यामध्ये अक्षरशः बुरशी तसेच गिठुळ्या दिसून आल्या. तसेच पोषण आहाराचे पाकिट बघितले असता त्यांच्या मुदती देखील संपलेल्या होत्या. तसेच काही पाकिटांवर तारखा देखील नसल्याचं दिसून आले. तसेच सदर आहाराचा अक्षरशः वास सुटला होता. त्यामुळे उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ संतप्त झाल्याचं पाहायला मिळाले. तसेच हा आहार इथून पुढे घेण्यास पालकांनी नकार दिला. दरम्यान संतापजनक घटनेची माहिती तातडीने उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे कळवली. त्यानंतर प्रभारी प्रकल्पाधिकारी कल्पना अंधुरे, सुपरवायझर मीना गोरखा यांनी तातडीने या अंगणवाडीमध्ये धाव घेत या आहाराची पाहणी केली. त्यानंतर अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला, ग्रामस्थांसह सदर निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पंचनामा केलाय. त्याचबरोबर पोषण आहारातील काही नमुने तपासणीसाठी नगर येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी प्रकल्पाधिकारी कल्पना अंधुरे यांनी दिली आहे. अंगणवाडीसाठी जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून शासनाच्या वतीनं पोषण आहाराचा पुरवठा केला जातोय. मात्र पुरवठा करत असलेला पोषण आहारच निकृष्ट दर्जाचा असल्याचं समोर आलंय. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार घडत असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी देखील लक्ष दिलं नाहीये. म्हणूनच बालकांसह स्तनदा गरोदर मातांच्या जीवाशी खेळलेला हा संतापजनक प्रकार आहे. त्यामुळे संबंधित पुरवठादारावर कारवाई करत सखोल चौकशी करण्याची मागणी उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी केली आहे. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, संगमनेर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.